अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 2 तरुणाचा जागीच मृत्यू झाला। यवतमाळ जिल्ह्यातील वडकी राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळ हा अपघात घडला। या अपघातामुळे मृत तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे। राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील चेतन भीमा बोटुने व रोहित आत्राम हे दोघेही मोटरसायकलनं सावनेर येथून हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे विटाभट्टीवर कामानिमित्त जात होते। दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील सावनेर गावापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात चेतन भीमा बोटुने आणि रोहित आत्राम दोघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की मृतक दोन्ही युवकांचे शरीर छिन्नविछिन्न झाले। अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र ही घटना राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं राळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोघांचेही मृतदेह राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दोन्ही तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सावनेर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे।